नमस्कार, एनडीटीव्ही मराठीच्या नाद गणेश या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले जे गेस्ट आहेत ते खूप खास आहेत। त्यांची मी ओळख करून देणार आहेच आहे, पण मुळात नाद गणेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं गणपती कसा प्रतिकात्मक आहे, त्याचं वेगळेपण काय आहे, त्याचे डोळे, त्याची सोंड ही कशी वेगळी आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण करतोय। कारण डोळे जरी छोटे असले तरी सुद्धा जसा माणूस वरती जातो त्याची खालची दृष्टी ही कमी होते, पण गणपती त्याला अपवाद आहे। कारण कितीही उंचावरती जरी हत्ती असला तरी त्याला सगळ्यात लहान अशी सुई किंवा मुंगी सुद्धा स्पष्ट दिसते आणि ती तो उचलूही शकतो। इतकंच नव्हे तर अगदी त्याच सोंडेनं तो झाड सुद्धा उन्मळून काढू शकतो। अशी ही व्यापकता असणारी गणेशाची प्रतिकात्मक मूर्ती आहे। आपल्यापर्यंत तसा संदेश जो आहे तो येत नाही, मात्र त्याचे जे गुणधर्म आहेत किंवा त्याच्यामधल्या ज्या 14 विद्या 64 कला आहेत त्या कलांचे पाईक आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। मी स्वागत करते केदार जाधव आणि त्याचबरोबरीनं सिद्धार्थ जाधव यांचं। दोन जाधव आहेत पण दोघांची अशी ख्याती आहे, तुमची वेगळी ओळख सांगणं खरं तर मला वाटते प्रेक्षकांसाठी हे असेल की का वेळ घालवते ही यांची ओळख सांगण्यामध्ये। क्रिकेटमधला जो काही अनुभव आहे केदार तो तुझ्याकडनं आम्हाला ऐकायचा आहे आणि सिद्धू तुमच्या दोघांची जोडी खूप मस्त जमते हे तर आम्हाला माहिती आहे आणि तुझं करिअर, तुझी सुरुवात ह्या सगळ्याबद्दल गणपतीचे आभार आणि गणपतीचा आशीर्वाद हे सगळं आहेच, हे सुद्धा ऐकायचं आहे। सगळ्यात आधी मी केदारकडे येते। केदार, मुळातच या संपूर्ण वातावरण भारलेलं असतं, घरामध्ये गणपती बाप्पा असतात, असं कधी कधी होतं की घरी गणपती बाप्पा आहेत आणि आपण घरी नाही आहे? माझ्या कारकिर्दीत तर बराच वेळा तसंच झालेलं आहे। कारण मेजॉरिटी टाइम्स सामन्या मॅचेसमुळे पुण्याच्या बाहेर असायचो, पण ती एक खंत नेहमी असायची की व्हिडिओ कॉलवर दरवेळेस फॅमिलीसोबत गणपतीचं दर्शन घ्यायचो। ह्या वेळेसचं डेकोरेशन कसं झालं आहे, पण एकंदरीत गणपती जेव्हा भारतात असतात किंवा कुठेही बसतात आणि आपण देशाच्या बाहेर असतो, पण तरी तो जो फेस्टिववाला मूड आहे तो आपल्या मनामध्ये असतो आणि त्याच हिशोबाने ते 10 दिवस निघून जातात। जरी पण तुम्ही गणपतीच्या जवळ नसताल, तुम्ही देशापासून लांब असताल, तरी पण तीच आय थिंक मला वाटते सर्वात फेवरेट गोष्ट आहे। मला आवडते की त्या 10 दिवसांसाठी सगळेजण वाट बघत असतात। अगदी खरं आहे। पण सिद्धू, हा जो अनुभव आहे खूप वेगळा आहे की तुम्ही कायम विदेशात खेळत आहात आणि गणपती बाप्पा घरी येऊन विराजमान झालेत, तर असा अनुभव तुझा? नाही, बेसिकली गणपतीत नाटकाचे दौरे खूप असायचे, त्यामुळे आम्ही माझ्या घरी गणपती नसतो पण माझ्या मित्रांच्या घरी गणपती असतो। आणि निखिल रायशिर्के आमचा मित्र, त्याची गंमत सर, त्याच्या घरी ना त्याची आई खूप उत्तम उकडीचे मोदक बनवते आणि कोणाच्या आरत्या पाठ नसतात आणि जेव्हा आरती आपली लांबते ना तर निखिल नेहमी आरतीला ना कार्डबोर्डवर त्यांनी आरत्या लिहिलेल्या आहेत, तो करता करता एक आरती काढून मग दुसरी ठेवायची, म्हणजे ही वाचा। गंमत हीच आहे की त्यावेळेला जो एकोपा मित्रांच्या घरी एकंदर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने होतो तो मला जास्त भावतो। म्हणजे गोव्यात सलग 13-15 दिवस नाटकांचे दौरे असतात, आपल्या मराठी नाटकांचे दौरे गोव्यात, म्हणजे जितका मोठेपणाने महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो तितकाच गोव्यात केला जातो आणि आपली सगळी मराठी नाटकं त्या दरम्यान अख्खा दौरा लागतो आणि ते 15 दिवस आम्ही नाटकाचे दौरे करत असतो गोव्यात। त्यामुळे गणपती ह्या सगळ्या गोष्टी खूप माझ्यासाठी कलाकार म्हणून आणि नाट्य कलाकार म्हणून खूप बऱ्या वाटतात, कारण दर दिवशी प्रयोग असतो। मापसा आहे, फोंडा आहे, पणजी आहे आणि तिकडे जाऊन मग कोकणात नाटकाचे प्रयोग खूप होतात। त्यामुळे हा उत्साह आम्हा कलाकारांसाठी असा असतो की जिकडे जाऊ तिकडे गणपती बाप्पाचे आशीर्वाद असतात। क्या बात आहे। हा अनुभव खऱ्या अर्थानं सगळ्या कलाकारांना येत असतो आणि तुम्ही दोघे जण, मी जसा उल्लेख केला की गणपतीचे पाईक का आहात, कारण गणेशामध्ये ह्या सगळ्या विद्यांचा अंतर्भाव आहे, आपण फक्त त्याला फॉलो करतोय, त्यातली एखादी विद्या आपल्याला येते आणि ती आपण फॉलो करतोय। असे बरेच प्रसंग असतात, कारण माणूस जेव्हा जेव्हा संकटात असतो आणि एक खेळाडू तर प्रत्येक सामन्यामध्ये कुठल्या ना कुठेतरी संकटात येत असतो, तर प्रत्येक वेळा देवाची आठवण येते। आणि मी पुण्यात राहिलेलो आहे, लहानाचा मोठा झालेलो आहे, पुणेकरांना तर गणपती बाप्पा पहिला आठवतो दगडूशेठमुळे। तर मला वाटतंय की असे प्रसंग खूप आहेत, पण जसं जसं खेळणं माझं वाढायला लागलं, जशी कारकीर्द वाढत गेली, तसं हा नेहमी घरच्यांचं पण असं म्हणणं आहे की गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच सगळं जे काय आहे ते होत असतं। त्यामुळे नेहमी घरातून निघताना तो एक गणपतीचं दर्शन घेऊन किंवा कुठलंही चांगलं काम करायच्या आधी दगडूशेठचं दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आमच्याकडे मानलं जातं। जेव्हा मी म्हणजे महात्मा गांधी स्मृती वसाहत शिवडीला गोव्यात राहायचो
तेव्हा आमच्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला जायचा. म्हणजे तो गणपती बाप्पा येण्या अगोदर मंडप बांधण्यापासून, आणि तेव्हा तर आम्ही ते चलचित्रांचं सगळं जमाना होता ना, की तरी मग ते अनाउन्समेंट आपले उदय सबनीस सर, प्रमोद पवार सरांच्या आवाजात, आणि मग ते सगळी ती म्हणजे तेव्हा गोष्टी सांगितल्या जायच्या, एखादी गोष्ट एखादी कथा क्रिएट केली जायची, आणि मग ते सगळं व्हायचं बघ. ते आम्ही सगळी पोरं ती मदत करायला, ते सेट लावायला. तर तिथूनच ती गोष्ट, ती एनर्जी मिळत गेली असं मी म्हणेन. मी त्यावेळेला पडद्यावरचा सिनेमा, नंतर वक्तृत्व स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, मटका फोडी, संगीत खुर्ची, म्हणजे आंबेडकर जयंती असेल, बुद्ध जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, किंवा गणपती किंवा दिवाळी, ह्या ज्या दिमाखात साजरा व्हायचा त्या एरियात, म्हणजे अजूनही होतो. आणि त्यावेळेला ह्या ज्या स्पर्धा व्हायच्या सर, म्हणजे सरांनी मॅन ऑफ द मॅच तर खूप वेळा क्रिकेटमध्ये मिळवलंय, पण सर तो जो वक्तृत्व स्पर्धेतला तृतीय क्रमांक आणि मग कंपास पेटी मिळायची, आणि मग ती कंपास पेटी खोलून ती गंमत आहे ना, तो अवॉर्ड पण मला वाटतं माझ्यासारख्या कलाकारांसाठी एक वेगळा स्टेज फेअर या सणांनीच दिलेला आहे. तिथे तो प्लॅटफॉर्म दिलेला आहे की बिंदास येऊन आपल्या लोकांसमोर परफॉर्म करा, नाचा, गा. म्हणजे वेशभूषेमध्ये माझे बाबा TBS मध्ये लॅब टेक्निशियन होते, त्यांना ते ॲप्रॉन मिळायचं ना. तर एके दिवशी मी डॉक्टर बनलो होतो. ते वेशभूषे स्पर्धेत काय असतं, तुम्ही 5 सेकंद शांतपणे उभे राहा, तुम्ही इंजेक्शन तर असं ना, तर त्यात मी परत इंजेक्शन असं मारलं विरलं होतं, हलायचं नसतं ना. म्हणजे तुमच्या डोक्यातली म्हणजे तिथे तुम्ही छान करा यार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्या सणासुदीच्या निमित्ताने कलाकार म्हणून बाहेर आल्यात, आणि तोच कॉन्फिडन्स आता घेऊन आम्ही जास्तीत जास्त मिळवतो म्हणूया, तो आत्मविश्वास. खरंय, हा अनुभव खूप बोलका आहे की अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून स्टेज फिअर जातं, म्हणजे आपली एक भीती असते मनातली ती जाते. स्टेज फिअर असं मला कधी नव्हतं माझ्या वडिलांच्या कृपेने. वडील थोडे डॅशिंग आहेत, तर तो नक्कीच मला एक तो वारसा मिळाला त्यांच्याकडून. पण सिद्धू म्हणाला तसं नक्की एक गोष्ट घडली, त्याच्या बाबतीत ती चांगली घडली, माझ्या बाबतीत पण चांगली घडली, पण चुकीच्या मार्गाने मी म्हणेन. आणि ते म्हणजे की आता याला जसं स्टेजवर जाऊन त्याची स्टेज फिअर मिटली आणि त्याला कळलं की ही कॅन ॲक्ट, तो चांगलं काम करू शकतो सगळ्या लाखो लोकांसमोर. तसं मी जेव्हा गणपतीमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात, म्हणजे खेळ असतात, संगीताचा कार्यक्रम असतो, तर तसं बऱ्याच वेळा जेव्हा एकदा मला कधीतरी मित्राने माईक पकडवला आणि मला गाणं गायचं हे मिळालं, आणि तेव्हा मला कळलं की मी संगीतकार तर नक्कीच होऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटतंय की अशा प्रत्येक गणेश उत्सवाच्या निमित्ताने माझं एक जे कारकीर्द मी ठरवत होतो लहान असताना ते साईडला होत गेलं, आणि इव्हेंच्युअली फक्त क्रिकेट राहिलं. म्हणून मी क्रिकेट बरोबर पुढे गेलो. पैलूच पडत राहिले असं म्हणूयात आपण. हिऱ्याला पैलू जसे पडतात तसे पैलू ते बाकीचे अनावश्यक गोष्टी केल्या. असा काही अनुभव, म्हणजे खरंच जे त्यांनी सांगितलं की ते नको आहे ते बाजूला झालं, आणि तुमचं खूप चांगलं जे आहे ते पुढे येत गेलं. अनेक नाटकांमधनं, ज्या नाटकाची सुरुवातच की ज्याच्यात काही बोलायचंच नव्हतं, आणि त्याच्यावरनं मला माहिती आहे की केदार शिंदे यांच्याशी तुमचं झालं होतं की काय केदार दादा बोलायचं नाही, मग मी कसं करणार आहे, त्याचा जर अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, तुमचा मुलगा करतो काय हे माझं व्यावसायिक पहिलं नाटक देवेंद्र प्रेम सरांचं. त्याच्यानंतर मला लोचा झालारे मिळालं. लोचा झालारेमध्ये मी आदिमानव होतो. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रस्तावना केली तेव्हा तुम्ही केदार सरांबरोबर आमची छान गट्टी आहे असं तुम्ही म्हणालात. तर मी केदार सरांना खूप 3-4 वेळा भेटलोय. पण खरंच तो एक आपलेपण आहे, कारण त्यांच्यात केदारही नाव आहे आणि जाधव आहे. भरत जाधव माझ्यावर प्रचंड प्रेम करतात, केदार शिंदे सर माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. त्या दोघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे त्यांनी आणि केदार जाधव सुद्धा प्रचंड प्रेम करतो. हे कॉम्बिनेशन केदार जाधवचं म्हणजे त्यांना म्हणजे ते प्रेम जे आहे ना, ते जेन्युइनली प्रेम आणि रिस्पेक्ट जो, म्हणजे मी त्यांचा प्रचंड रिस्पेक्ट करतो. कारण मला नेहमीच अभिमान वाटतो आपल्या देशासाठी खेळलेला आपले देश खेळलेला क्रिकेटर आहे, वर्ल्ड कप रिप्रेझेंट केलंय इंग्लंड समोर. अशा 2 इनिंग्स आहे जिथे ऑलमोस्ट आपण म्हणजे एक तर इनिंग जिंकलोच होतो, पण तरी, आणि मला नेहमी वाटतं की जिंकलेल्या टीम मधून मॅन ऑफ द मॅच होणं खूप होतंच, पण जेव्हा तुम्ही पराभूत होता आणि तरी तुम्ही मॅन ऑफ द मॅच होता किंवा ते कंटेंडर होता, ही खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे केदार सरांबरोबर वेगळी आत्मीयता, आपुलकी आहे. सेम केदार शिंदे सर, त्यांनी संधी दिली लोचा झाल्यासाठी. व्यावसायिक नाटक संजय नार्वेकर सर, मी त्यांचा फॅन, म्हणजे त्यांची एनर्जी म्हणजे मी असा होतो त्यांच्यावर काम करायला मिळणं. पण लोचा झाल्यामध्ये डायलॉग नाहीत, याच्या मामा करायचं. तर मी केदार सरांना म्हटलं होतं सर डायलॉगच नाहीत. पण मला वाटतं की केदार सरांचं म्हणजे माझ्यावर खूप विश्वास होता. त्यांनी फक्त मला एकच गोष्ट सांगितली की माझ्यावर विश्वास ठेव आणि कर. सो मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, आणि लोचा झाल्याने माझं
अख्खं म्हणजे खरंच मी नाही बोललो पण मला मिळालेले अवॉर्ड्स बोलले, खरंय, मला मिळालेले प्रेक्षकांची दाद बोलली. आणि अजूनही सर 2003-04चं नाटक आहे ते, 2024 आहे, पण तरी एच्या मामा ही एक वेगळी छान ओळख आहे सिद्धार्थ जाधवची. ती एनर्जी आहे आणि हे सगळं श्रेय शेवटी केदार सरांना जातं, कारण त्यांनी तो हेरला, तो आधी मानव माझ्यात तो हेरला. म्हणजे कधी कधी मला ट्रोल करतात ना, माकडासारखा दिसतो, माकड दिसतो, पण ते माकड पण त्या कॅरेक्टरला एवढं जमलं आणि आज ते आहे माझ्यात, त्यामुळे मला आवडतं ती गोष्ट. आणि एनर्जी सगळ्यात महत्वाचं, ती एनर्जी जी काही होती आणि ती आजही टिकून आहे, हे सगळ्यात महत्वाचं. ही एनर्जी कुठून येते सिद्धू? खरंच आश्चर्य वाटतं, कारण ती एनर्जी कुठून कुठे चढायचंय, उतरायचंय, पुन्हा ते हावभाव, जी काही बोलला नाही तरी सुद्धा तू सगळ्यात जास्त थकत असशील, कारण एनर्जी सगळ्यात जास्त लागायची तिथे. नाही, मला असं वाटतं ती एक्साइटमेंट मला अजूनही टिकून आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर की हे आपल्या आयुष्यात हे सगळं घडतंय, हे सगळं स्वप्न होत आहे. म्हणजे बोलायचं म्हणून मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलतो की हे सगळं माझ्या आयुष्यात घडेल का. म्हणजे केदार सरांबद्दल बोलायचं की ज्या क्रिकेटरला मी त्याची इनिंग पाहत होतो, म्यूट करू नको, कॉमेंट्री नको ऐकूया, त्या व्यक्तीबरोबर बसून एवढ्या छान गप्पा मारून हे सगळं स्वप्न होत आहे. तर ही एक्साइटमेंट मला खूप टिकवून ठेवते अजूनही, की हे पहिल्यांदा घडतंय, ही संधी पहिल्यांदा मिळते आणि आता झोकून देऊन काम करणं असतं, म्हणून मला कदाचित ती एनर्जी राहत असेल. म्हणजे तुम्ही आता गेली 24 वर्ष मी काम करतोय, पण ते अबाधित ठेवण्यासाठी मायबाप रसिक प्रेक्षक महाराष्ट्रातले ज्यांनी एवढं प्रेम दिलंय, अजूनही देत आहेत, आणि ती एक्साइटमेंट ही जपून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून कदाचित ती एनर्जी अजूनही असेल. आहे खरंच. केदार, ही एनर्जीबद्दल विचारायचं आहे की ही एनर्जी स्टेजवरती दिसणं हे दुर्मिळ आहे. तुमच्याकडे तर ती एनर्जी हवीच हवी आहे, ती नसेल तर गडबड आहे. ही एनर्जी कायम ठेवण्यासाठी सुद्धा काही बाप्पाचे आशीर्वादच आहेत, ते तर आहेच आहेत, म्हणजे ते पाठीशी राहणारच आहेत, पण तुमचे विशेष जी मेहनत आहे, प्रयत्न आहेत, किंवा एक गुरुकृपा असेल किंवा घरच्यांचे आशीर्वाद, यातलं काय जाणवतं प्रामुख्यानं? जसं तुम्ही म्हटले की बाप्पाचा आशीर्वाद तर नेहमीच असणार आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला खूप लहानपणी कळली की माणूस जर का त्याचं जे पॅशन आहे ते परस्यू करत असेल, त्याचा जो आवड आहे त्या आवडीमध्ये तो जर का कारकीर्द करत असेल ना, तर ती मेहनत कधीच नसते. त्यामुळं मी आत्ता 2 महिन्यापूर्वी रिटायरमेंट अनाऊन्स केली आणि मला बरेच मित्रांच्या, खेळाडूंचे सगळ्यांचे मेसेज आले की तुझं हार्डवर्क, डेडिकेशन. पण मला गेल्या 20-25 वर्षात कधीच असं वाटलं नाही की मी मेहनत करतोय, कारण मी ते करत होतो जे मला आवडतं. सो रोज सकाळी उठून जायचं, क्रिकेटची बॅट घ्यायची, मित्रांबरोबर खेळायचं आणि सकाळ संध्याकाळ, आणि ही काही मेहनत नाही आहे. तुम्ही जर का मला सांगताल की उद्या जाऊन कुठल्या तरी ऑफिसमध्ये 8 तास काम करायचे, तर मी म्हणेन की ही मेहनत आहे. पण जर ते तुम्हाला आवडतंय आणि त्याच्यात तुम्ही कारकीर्द करता, तर तुम्ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंतही जर का तुमचं कारकीर्द किंवा तुमचं क्षेत्र तसं असेल, तर त्यात तुम्ही नेहमी त्याच इंटेन्सिटीने काम करू शकता. आणि म्हणून मला वाटतं की सिद्धू त्याचं पॅशन आहे, त्याचं पॅशन आहे ॲक्टिंग करणं, त्याचं पॅशन आहे लोकांना एंटरटेन करणं. आणि मला फक्त त्याला एक सांगायचं आहे की तो बोलताना म्हटला की महाराष्ट्रातले मायबाप रसिक, पण मला त्याला सांगायचं की तो हिंदी पिक्चरमध्ये पण काम करतो. आणि आमच्या क्रिकेटर्समध्ये सर्वात फेमस त्याचं जे कॅरेक्टर आहे ना, ते सत्तू सुपारी म्हणून त्याने त्या गोलमाल मध्ये केलंय ना. त्यामुळे आजही जेव्हा हा एपिसोड जेव्हा दिसेल ना माझ्या खेळाडू मित्रांना, तेव्हा त्यांचा मला लगेच मेसेज येतो, अरे वो तेरा व्हिडिओ देखा. तर त्यांना सिद्धार्थ हे नाव फार कमी माहिती, त्यांना ते कॅरेक्टर माहिती. त्यामुळे ह्यांनी नेहमी तो अभिमान बाळगला पाहिजे की हा आता फक्त मराठीमधला कलाकार नाहीये, हा हिंदी पिक्चरमध्ये पण काम करतो आणि हिंदी पिक्चर हा भारतातच नाही तर देशाबाहेर पण बघितला जातो. तर ती एक अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यासाठी पण, एक मराठी म्हणून माझ्यासाठी पण. आणि नक्कीच मला माहिती आहे की जसं मी म्हटलं की माझा आवडीचं जर का काम असेल तर मी ते आयुष्यभर करू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ती खात्री असली पाहिजे की सिद्धार्थ आपल्याला आयुष्यभर असंच एंटरटेन करत राहणार आहे. आणि माझ्या मुलांना, माझ्या नातवांना पण एंटरटेन करताना मी सांगेन की सिद्धू असा असा आहे. सो नक्कीच मला अभिमान आहे त्याच्यावर. तुम्ही 2 जाधव जगविख्यात आहात, तुमची वेगळी ओळख म्हणूनच मी सांगितलेली नाहीये, पण ही ओळख निर्माण होण्यामागे तुमच्या घरच्यांचा, कुटुंबियांचा खूप मोठा वाटा आहे असं मी म्हणेन. कारण एक पठडीतलं शिक्षण घ्या, अभ्यास करा आणि काय ते नोकरीला लागा, हे शिकवण अगदी मराठी घरांमध्ये असतेच, मराठी काय सगळीकडेच ही असते. त्याबद्दल मला विचारायचं आहे सिद्धू की बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा, पण दरवेळेला अभ्यास म्हणजेच बुद्धी नाही, तुमची बुद्धी कुठे वापरायची ह्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जसं तुला ती दिशा मिळाली की माझा जो काही कल आहे तो इकडे आहे तर मी तिकडे जातोय, जसं केदारला कल कळला आणि तो घरच्यांनी जाणून त्याप्रमाणे प्रमोट केलं तुम्हाला,
त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन असं करा की पालकांना कळेल की आपल्या मुलांना एक जोखडामध्ये बांधून ठेवायचं नाहीये. तुम्ही आज जे काय आहात, कोणी म्हणजे जगात कुठलाही माणूस आज जो ठामपणे उभा आहे तो पहिला त्याच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे. कारण त्याचे म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद हा खूप मोठा आहे माझ्यासाठी तरी, म्हणजे माझ्यासाठी माझी फॅमिली, माझा भाऊ, माझी बहीण, माझे आई बाबा यांनी तो सपोर्ट दिला. कारण ठरलं नव्हतं माझं ठरलं होतं मला इन्स्पेक्टर व्हायचंय. अच्छा. माझं मी NCC, फुटबॉल, मी कॉलेजमध्ये असताना सर सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचो. नाटक असेल, NCC, फुटबॉल असेल. फक्त माझा भाऊ डॉक्टर लवेश जाधव जो मला गाईड करत होता, जो पत्र करत होता तेव्हा, आता तो डॉक्टर आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं क्रिकेट सोडून बाकी सगळ्या गोष्टीत जितकं मी क्रॉस कंट्री रिप्रेझेंट केलं आहे, तर तो मग कारण क्रिकेटला एक तंत्रशुद्धता लागते. तुझ्याकडे एनर्जी आहे, तू ती मॅनेज करू शकतोस. कारण ते आपल्याला काय फिट व्हायचं आहे, पोलीस व्हायचं आहे, सगळं डोक्यात होतं. अभिनय ही हॉबी होती. इंटर कॉलेजिएट करताना ती संधी मिळत गेली आणि मग फॅमिलीचा सपोर्ट आला की तुला हे करायचं तर आम्ही तुझ्याबरोबर आहोत, तू फक्त प्रामाणिकपणे काम कर. म्हणजे दादानी 3-4 गोष्टी सांगितल्या होत्या. आता तरी जरा बरा आहे मी दिसायला तरी. तेव्हा ती जी गोष्ट होती, कारण टेलिव्हिजनला जेव्हा मी पहिल्यांदा मला पाहिलं होतं तेव्हा मला माझे दात दिसले होते फक्त. मी असं झाले होते. तर म्हणजे आता मला म्हणायचं की तुमच्यावर तुमचा विश्वास असणं खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या फॅमिलीचा. तुम्ही जे करताय ओके कर. BA ग्रॅज्युएट आहे, मराठी लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. माझा भाऊ डॉक्टर आहे, माझी बहीण वकील आहे. तर माझ्या आईवडिलांनी शिक्षण कंप्लीट केल्यानंतर माझे पप्पा एवढं सांगायचे, जी गोष्ट कराल ती मनापासून करा. सो ही जी गोष्ट तुला करायची आहे ती छंद म्हणून केलीस तर जास्त एन्जॉय करशील. करिअर करायला गेलास तर आजूबाजूला एवढी कॉम्पिटिशन असते, तुम्ही त्यात मागे पडू शकता. आणि मी तेच करत गेलो. मी ती छंद इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन चला करूया. व्यावसायिक नाटक मिळालं, तुमचा मुलगा काय, मी 14वीला असताना ओके चला करूया. त्याच्यानंतर मग मी TY झाल्यानंतर मी NSD ट्राय करत होतो, मी FTA ट्राय करत होतो, मी ललित कलासाठी प्रयत्न करत होतो. मी आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू झालेलं ते करण्याचा प्रयत्न करत होतो. पण मला लोचा झाल्यावर मिळालं, मग लोचाने एक वेगळं करिअर सुरू झालं. सो करिअर कधी सुरू झालं मला माहित नाही. ते इन्स्पेक्टर होणं कधी, पण फिल्ममध्ये इन्स्पेक्टरचे रोल करायला मिळतात त्यावेळी आणखीन मजा येते. पण फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. मी दारू सिगरेट पित नाही. मी माझ्या आई वडिलांना एवढंच वचन दिलं होतं की मी ह्या गोष्टींना हात लावणार नाही. मी कारण ना प्रत्येक क्षेत्रात ना तुम्हाला ना काय म्हणतात सक्सेस तर मिळतो, पण तुमचा एक काळ येतो जिथे तुमच्यावर कोणी नसतं आणि तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहणं, तेव्हा तुम्ही किती फिट राहणं किंवा किती काय म्हणतात फोकस राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे माझा भाऊ मला नेहमी सांगतो की 900-1000 लोक घरी बसलेले असतात, प्रत्येकाला काम नसतं. 1000 लोक बसलेले असतात, त्यात 999 वेगळ्या तू एकटा वेगळा कसा होऊ शकतो त्याचा विचार करायला पाहिजे. काम नाही करत प्रत्येक जण म्हणतोय, पण मला काम येणार आहे तेव्हा मी तेवढा स्ट्रॉंग असेन का, मग मी फिटनेस वाईज स्ट्रॉंग असेन का, मी काही वाचन बघणं कॅरेक्टर म्हणून प्रोग्रेस झालोय का, स्वतः मेहनत घेणं खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की फॅमिली तुमचा नेहमी चांगलाच विचार करतो. आई बाबा असतील, तुमची बायको असेल, तुमचे मित्र असेल तुमच्याबद्दल, आणि तुमच्या आजूबाजूला ना वावा करणारे लोक तर असतातच, पण तुम्हाला खरं सांगणारे, तुम्हाला आरसा दाखवणारे मित्र तुमच्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे. त्याने तुम्ही जास्त, म्हणजे मी खूप जणांचे नाव घेऊ शकतो. मी केदार सर आहेत, महेश सर आहेत, त्यानंतर भरत सर आहेत, पॅडी, अमित भंडारी, ही प्रसाद कांबळी, किती लोकांची नाव घेऊ, अंकुश दादा, हे तुम्ही प्रॅक्टिकली असं कसं आयुष्यात पुढे जाऊ शकता ना हे सांगण्याचा प्रयत्न करतात. तेजस्विनी पंडित आहे, उमेश कामत आहे, संजय जाधव सर आहेत, किती जणांची नाव घेऊ यार, आदित्य सरपोतदार, क्षितिज पटवर्धन, ही लोक तुम्हाला फॅक्ट सांगतात. म्हणजे एक सिनेमा माझ्या पडत्या काळात मला आला होता जिथे मला वाटलं की करूया ना, पैसे मिळतात, घरी बसून आहे, काय करायचं. तर क्षितिज पटवर्धनला फोन केला की यार मी करतो आता, काय नाही काम पण नाही करतो, करून टाकतो. तर त्याने मला एवढंच विचारलं, सर तुम्हाला सिनेमाचा फायदा आहे का काय, बोललो नाही. सिनेमाला आहे का, बोलो हा सिद्धार्थ जाधव त्यांना मिळेल. मग तुम्ही विचार करा की तुम्ही थांबू शकता तर थांबा. ही थांबवणारी आजूबाजूला मंडळी तुम्हाला पाहिजेत. तर अशी लोक हेरणं किंवा अशा लोकांच्या सानिध्यात राहणं, हे तुम्ही प्रोग्रेस होऊ ह्याने तुम्ही प्रोग्रेस होऊ शकता. आणि फॅमिली बरोबर मला अशी, म्हणजे मराठी इंडस्ट्री म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो, या फॅमिलीने सांभाळलं आणि अजूनही सांभाळतात. खरंय खरंय. पण हे अनुभव खूप बोलके आहेत, कारण येत्या काळातली पिढी जी आहे त्यांना जसं आता उल्लेख केला की फॅमिलीने एवढा सपोर्ट केला आहे आणि त्यामुळे करिअर झालेलं आहे आणि आज जगात ओळख आहे.
हे होण्यासाठी जसं तुम्हाला पण तेच विचारायचं की तुम्ही पालकांना काय सांगू शकता की बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे, पण बुद्धी कुठल्या दिशेला कल आहे त्या मुलाचा हे ओळखणं पण तेवढंच गरजेचं आहे. अगदी बरोबर. आता माझी अकॅडमी पण आहे, तर बरेचसे पॅरेंट्स येतात की सर आमच्या मुलाला IPL मध्ये खेळायचं आहे किंवा महाराष्ट्रासाठी खेळायचं आहे किंवा देशासाठी खेळायचं आहे, तर काय केलं पाहिजे. तर सर्वात प्रथम मी त्यांना जे सांगतो की ते म्हणजे की ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही त्याला फॅसिलिटी देऊ शकता. त्याच्यानंतर तो कसा खेळतो याचा तुम्ही फक्त त्यांच्या कोचकडून आढावा घेऊ शकता की यांनी काय इम्प्रूव्ह केलं. पण ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही त्याचे कोच बनून त्याला शिकवू नका. किंवा आऊट झाला 2-3 मॅच तर त्याला ते प्रेशर नसलं पाहिजे की यार घरून आता प्रेशर आहे की मला परफॉर्मन्स करावं लागेल, नाहीतर नवीन बॅट नाही मिळणार किंवा घरात चिडचिड होते वॉट एव्हर इट इज. सो आय थिंक ते प्रेशर आहे ना पॅरेंट्सकडून आलं नाही पाहिजे. मला एकदाही आठवत नाही असं की माझ्या आई वडिलांकडून अशी कधी अडचण माझ्यासाठी आली आहे की बाबा 6 महिने रन नाही केली आहेस किंवा वर्षभर रन नाही केले. फक्त आणि फक्त सपोर्ट आणि सकारात्मकता तर आई वडिलांमध्ये एवढी आहे की मी तुम्हाला एक लहानपणीचा किस्सा सांगतो. मी 6-7 वर्षाचा असेन तेव्हा आमची अतिशय एक छोटीशी खोली होती. मी 3 बहिणी, मी एकटा भाऊ आणि आई वडील. तर आमच्याकडे तेव्हा TV होता, तो शेजारचे पण यायचे TV मॅच बघायला. तर मॅचमध्ये आता तेव्हा हे 2000च्या आधी म्हणजे सचिन तेंडुलकर किंवा अजून मोहम्मद अझरुद्दीन जर का आऊट झाले तर इंडिया मॅच हरणार असं एकंदरीत त्यांना वाटायचं. सो ते 4थी विकेट पडली आणि शेजारच्यांमधलं कोणतरी म्हटलं की आता तर काय इंडिया मॅच हरणार. तर माझे वडील तेव्हा त्यांना म्हटले आणि मी ते ऐकलं लाईव्ह की ते म्हटले की ह्या घरामध्ये इंडिया मॅच हारत नाही, तुम्ही तुमच्या घरात जाऊन TV बघा. आणि हे वाक्य त्यांनी असं बोललं आणि ते माझ्या छातीवर लहानपणी कोरलं गेलं की बाबा इंडिया मॅच हरू शकत नाही आणि सकारात्मकता काय असते कळलं का. ती माझ्या आई वडिलांकडून मला खूप मिळालेली आहे. आई तर आता प्रत्येकाची आई तिला वाटतंच की आपला मुलगा मोठा झाला पाहिजे. पण पॅरेंट्ससाठी माझं खूप महत्त्वाचं म्हणणं हे आहे की प्लेयर्स कुठल्याही मुलाला मुलीला फ्रीडम द्या, त्यांचा कल ओळखा. म्हणजे 2008ला 3 इडियट पिक्चर आला आणि त्यात लोकांना कळलं की एक्सेलन्स के पीछे भागो. पण त्याच्या आधी पण बरेच जण आहेत त्यांना आधीच कळलं की ते एक्सेलन्सकडे जावा, तुम्ही ऑटोमॅटिक सगळं तुमच्या मागे येणार आहे. सो मला ते म्हणायचं आहे पॅरेंट्सला की तुमच्या मुलामध्ये तुमच्या मुलीमध्ये सर्वात जास्ती चांगला गुण कोणता आहे हा तुम्ही लवकरात लवकर ओळखायचा प्रयत्न करा. आणि सगळं त्या बकऱ्यांसारखं किंवा मेंढ्यांसारखं एका लाईनमध्ये चालण्यात मजा नाही. तुमच्या मुलाला त्यांनी सांगितलं नव्हतं की मला या पृथ्वीवर यायचंय, तुम्ही डिसाईड केलं, तो आला, ती आली, तर आता ती आल्यानंतर ते तुमचे कैदी नाही आहेत. तुम्ही त्यांच्या संगोपनासाठी जे केलं पाहिजे ते करा, फॅसिलिटीज उपलब्ध करा. त्यांचं एखादं कारकीर्द कमी झालं तर त्यात सिक्युरिटी द्या त्यांना, त्या साईडने तुम्ही कव्हर करा. पण त्यांना फ्री सोडा. एक सर्टन टाइम नंतर त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. वयाच्या 14व्या 15व्या वर्षापर्यंत त्यांना कळलं पाहिजे की मला ह्या क्षेत्रात आयुष्यभर मी मेहनत केली तर ती मला मेहनत वाटणार नाही. आणि ते सर्वात महत्त्वाचं आजकालच्या युगामध्ये मला वाटतं पॅरेंट्सची सर्वात मोठी जबाबदारी ती आहे, ना की जस्ट नोकरी घे आणि सेटल हो. तो जमाना आता राहिला नाही असं मला वाटतं. मला या अनुषंगाने एक आठवते, इंग्लंडचा उल्लेख केला होता इनिंगचा, तर ती जी इनिंग होती की जबरदस्त. मला तुम्हाला दोघांचं कॉन्व्हर्सेशन जास्त आवडेल की एकतर विराटसोबत ती इनिंग जबरदस्त झाली आणि म्हणजे 351चा डोलारा करून ठेवला, म्हणजे की आता अशक्यप्राय वाटेल असा. त्यावेळेला कुठल्या अशा त्यावेळेला काय फिलिंग्स होत्या आणि त्यावेळेला काही बाप्पाचा आठव होता का? पहिलं तर कसं आहे की मी आता 2000च्या आधी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा क्रिकेट बघायचो तेव्हा असं वाटायचं यार 350 रन म्हणजे आता तेव्हा तर तेवढे व्हायचे नाही. तेव्हा 270 290 विनिंग टोटल असायचे. पण आता स्टेज अशी आली होती की 350 धावा हा धावांचा डोंगर आम्ही तरी मानायचो नाही आणि आम्ही अजूनही मानत नव्हतो. कारण कसं झालं की माणूस आहे ना त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर घडतो. तर 2014ला मी जेव्हा भारतीय संघात निवडणी झाली त्याच्यानंतर मी जेव्हा धोनीची विचारसरणा, रोहित शर्माची विचारसरणी कशी असते, विराट कोहली काय थिंकिंग करतो, ह्या माइंडसेट असलेल्या खेळाडूंबरोबर तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तुमची स्वतःची लेवल ऑफ थिंकिंग एक वाढते आणि खूप चांगलं आहे. आणि त्या ह्याच्यात आहे ना फक्त करेज, तुम्हाला फक्त करेज लागतं, रेस्ट एव्हरीथिंग तुमच्यासाठी त्या जागेवर होऊन जातं. सो त्या पुण्यातल्या मॅचला तर ऑनेस्टली मी तुम्हाला सांगायला गेलो
तर 1 महिना आधीपासून मला माहित होतं की मी त्या मॅचमध्ये सर्वात भारी खेळणार आहे. कारण त्याच्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये ते पुस्तक वाचलं, सिक्रेट नावाचं, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर ते तेव्हा माझ्याकडून नकळत झालं होतं. तर 2017ची ती मॅच होती 15 जानेवारी, आणि 1 महिना आधीपासून त्याच्या आधी पण मी इंडियासाठी खेळलो होतो. आधीच्या दौऱ्यावर पण चांगली कामगिरी केली होती. तर एकंदरीत मी असा विचार करत होतो की पहिल्यांदा पुण्यात मॅच होती इंडियाची मॅच आधी पण पुण्यात झाली आहे, पण पहिल्यांदा मॅच होती आणि त्यात पुण्याचा खेळाडू इंडियासाठी खेळतो, असं पहिल्यांदा स्टेज आहे म्हटलं. आणि हे स्टेज सगळं का होतंय, का तर देवाला पूर्ण जगाला असं दाखवून द्यायचं आहे की केदार जाधव किती चांगला खेळू शकतो. पण हे करून घेण्यासाठी त्याच्याकडून त्यांनी माझ्यासाठी ते एक अतिशय घरातलं असं वातावरण दिलं. कारण मी पुण्यातच लहानाचा मोठा झालो आहे, तिथेच सगळं क्रिकेट खेळलं आहे. आणि तेव्हा बॅटिंग करताना मी साधारण माझा असा विचार होता की पुण्यामध्ये कोणीही असो काही असो, माझ्यापेक्षा भारी बॅटिंग कोणी करू शकत नाही. आणि म्हणजे तो असा गर्वाचा भाग नाहीये, पण तो एक सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे ना, तो पुण्यातल्या लोकांमुळे म्हणा किंवा आलेल्या अनुभवांमुळे तुमच्यात तयार होतो. आणि त्या सेल्फ कॉन्फिडन्सच्या जीवावर ते 1 महिना मी जे विचार करत होतो ना, त्यांनी जेवढी जास्ती इंग्लंड धावसंख्या उभारत होतं तेवढं मला जास्ती चांगलं वाटत होतं. कारण मला माहिती होतं जर का 300 वगैरे झाले तर रोहित नव्हता त्या मॅचला, की विराट आणि शिखर आणि केएल हे युवराज सिंग होते तेव्हा, महेंद्रसिंग धोनी. म्हटलं ह्यांनीच रन केलं तर मला काय मिळणारच नाही. म्हटलं मग मी कसं काय, मी जे तयार केलंय माझ्या डोक्यामध्ये सगळं ते कसं मी लोकांना दाखवणार की मी किती चांगली बॅटिंग करतो. सो जसं त्यांनी 350 केल्या, सर्वात जास्ती मी खुश होतो, इंग्लंडपेक्षा जास्ती मी खुश होतो की आता मला माझा टॅलेंट शो करायला इनफ रन्स आहेत की म्हणजे जरी यांनी केले तरी काहीतरी मला मिळणार खेळायला. आणि इव्हेंच्युअली आत गेलो आम्ही, प्रॉपर जेवण वगैरे केलं आणि बघता बघता पटापट 4 आऊट झाले. आणि मी तुम्हाला सांगतो की त्या 1 महिन्यात किंवा ती मॅच होऊन गेल्यावरही साधारण एकदाही असा नकारार्थी किंवा निगेटिव्ह थॉट पण माइंडमधून गेला नाही. कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की बाहेर काही चालू द्या, तुमच्या आतमध्ये जे चालू आहे त्याच्यावरनं तुमचं आयुष्य घडणार आहे, कळलं का? त्यामुळे समोर जरी 350 धावा असल्या तरी माझ्या डोक्यात जर का त्या 350 धावा एका क्लब गेमच्या सारख्या असतील आणि मी त्या हिशोबाने बॅटिंग करणार असेल तर ते तसंच घडणार आहे. आणि त्या दिवशी ते तसं घडलं. आणि तेव्हा मला ती ताकद किती असते विचारांची, सकारात्मक विचारांची आणि एक मेंटल ट्रेनिंगची, त्याची मला तिथे जाणीव कळाली. पण अवघड भाग असतो की ते कळून सुद्धा ते सारखं वारंवार करत राहणं, ते दॅट इज द चॅलेंजिंग पार्ट. एकदा असं होणं, असं बऱ्याच वेळा मी करू शकलोय. आणि आजही मला असं वाटतं की कुठल्याही खेळाडूला जर का आधीच माहीत असेल की 1 महिन्यानंतर मी ही मॅच जिंकवणार आहे आणि हे होणार, तर ती जी जादू आहे ना ती खूप कमी जणांना मिळते. आणि तोच सर्वात कौतुकास्पद भाग आहे खेळाचा असं मला वाटतं. वा वा, हा खरंच खूप बोलका अनुभव आहे. आणि तुम्ही दोघंही हेच जाणवतं की अतिशय म्हणजे मुळातच तुम्ही आतूनच इतके स्वतःला तंदुरुस्त ठेवलेलं आहे. म्हणजे मानसिक तंदुरुस्त असणं ही खरी काळाची गरज आहे सध्याच्या युगात, आणि तुम्ही तसे आहात. आणि म्हणून तुम्ही स्वतःच इतके एंथू असता, कायम उत्स्फूर्त असता, आणि म्हणून समोरच्याला तो आनंद मिळतो. सिद्धू, तुझं असं आता हे होम ग्राउंडवरचं जे होतं की 1 महिन्यापासून मला माहिती आहे मी मारणारच आहे बाजी, असा काही अनुभव की मुंबईत आहे काय टेन्शन नाही, असं अनेकदा होत असेल? नाही, सरांनी म्हटलं असं थिएटरमध्ये एक मेक बिलीव्ह नावाचा एक प्रकार असतो. तुम्ही ते स्वतः बिलीव्ह करणं खूप गरजेचं असतं स्वतःवरती. म्हणजे सरांनी म्हटलं तोच थॉट आहे की म्हणजे इथे आता हा ग्लास रिकामा आहे, पण मी जर ऍक्टर म्हणून तो बिलीव्ह करतो की तो खूप जड आहे आणि तो खूप पाण्याने भरलेला आहे, तर तुम्हाला ते बिलीव्ह होतं. तर ते तुम्ही अगोदर त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्या गोष्टीवर भरलेलं नाही असं केलं तर होणार नाही. तर ऍक्टर म्हणून ह्या गोष्टी खूप स्वतः म्हणजे पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीला ना 2 बाजू असतात प्रेक्षकांच्या, एक आवडत्या ना आवडत्या. जास्तीत जास्त आत्ताची फेज जी आहे कलाकारांची, ते निगेटिव्ह गोष्टींकडे खूप लक्ष देतात. तुम्हाला लोक ऍप्रिशिएट करतात, त्याच्यापेक्षा कोणी तुम्हाला ऍप्रिशिएट नाही केलं ह्या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं जातं, आणि त्याने तुमचं मानसिक संतुलन बिघडतं. आणि ही गोष्ट म्हणजे ज्या लेवलचं क्रिकेट केदार सर खेळतात ती इंटरनॅशनल लेवलची गोष्ट आहे. म्हणजे आता क्लब क्रिकेटबद्दल बोलत असली तर तेव्हा तुमची मेंटल स्ट्रेंथ काय हवी ह्याचा विचार करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला हे बिलीव्ह करणं खूप गरजेचं आहे की भाई मला कुणी काही म्हटलं तरी मला जे करायचंय ते मला स्ट्रॉंगली प्रेझेंट करायचंय. सो ही गोष्ट कलाकार म्हणून मला वाटतं की मी ह्या माध्यमातून
प्रत्येक कलाकाराला म्हणजे तो नौखा असेल किंवा तो सीझन असेल की ॲप्रिसिएशन हे दोन्ही बाजूनी असतं, ते स्वीकारूया. त्याच्यावर जास्त रमत बसू नको या, कारण त्याने खूप तुम्ही स्वतःला तुम्ही हे बिलीव्ह करणं गरजेचं आहे की तुम्ही जे करताय ते चांगलं करताय. लोक ट्रोल करतील, लोक ॲप्रिशिएट करतील. येस, जर चुकीचं झालं तर पुढे छान करू, चांगलं गेलं तर अजून छान करू, पण त्या दोघांमध्ये छान करू ही गोष्ट आहे, ती गोष्ट आपण ठरवणं करू खूप गरजेचं आहे. त्यामुळे फिजिकली तर फिट असतो कारण खेळाडू आहेत, मी ॲक्टर आहे, मला ते दोघांनाही ती गोष्ट टिकवणं आहे, पण मेंटली येस तुम्ही स्वतःला हे सांगणं खूप गरजेचं आहे की ओके मी छान पद्धतीने काम करू शकतो. सो ह्या सगळ्या माध्यमात ह्या आपल्या काय म्हणजे सांस्कृतिक हे गणेशोत्सवाच्या ह्या सगळ्या धामधुमीत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुमचं मेंटल स्ट्रेंथ, तुमचं फोकस, तुमची पॉझिटिव्हिटी आणि तुमच्यावर असणारा विश्वास हा कधी ठेवू देऊ नका. अगदी. मुळात बुद्धीची देवता आहे आणि मानसिक आरोग्य देणारी सुद्धा देवता गणपतीच आहे. त्यामुळे त्या गणपती बाप्पाचं स्मरण आपल्याला अनेकदा होतं, पण आता जसा होमग्राऊंडवरती कॉन्फिडन्स एकदम जबरदस्त होता, हा अनुभव सांगितला, तसा कुठल्या ग्राउंडवर असं झालं का की देवच आठवला थेट? माझे झिम्बाब्वेमध्ये जेव्हा मी करिअरची सुरुवात केली होती 2014 साली, पहिल्या सामन्यात मी 20च धावा करू शकलो होतो. त्याच्यानंतर आमचा झिम्बाब्वेचा दौरा होता 2015 साली आणि 3 सामने होते. तर 3 सामन्यामधले पहिले 2ही सामन्यांमध्ये मी पुन्हा बाद झालो. सो टोटल मी 3 मॅच इंडियाच्या म्हणजे पहिली डेब्यूवाली आणि या सिरीजमधल्या 2 अशा 3 मॅच मी फेल झालो होतो. त्यामुळे ही शेवटची मॅच होती मला. या मॅचमध्ये मी जर का काही केलं नसतं तर माझी इंडियाची कारकीर्द तेवढीच राहिली असती. सो तेव्हा असं होतं की बाबा आता देवा जे काय माझं पुण्य असेल ते सगळं आजच्या आजच मला देऊन टाक, नाहीतर इथून पुढे काय निघणार नाही आहे आमची गाडी. पण एकंदरीत तेव्हा पण ते तसंच होतं की त्या ग्राउंडमध्ये जेव्हा गेलो होतो पहिल्यांदा, तेव्हा त्या ग्राउंडच्या स्टेअर केसच्या बाजूला फोटो लावला होता ग्राउंडचा आणि तिथं लिहिलं होतं की दिस इज Harare Sports Club is established in 1985 March and it is the same month and same year which I am born. सो त्या सेम महिन्यात त्या वर्षी मी जन्म झाला होता आणि मी तिथे आलोय ज्या ग्राउंड पण त्याच दिवशी त्याच महिन्यात सुरू झालंय. म्हटलं ह्या ग्राउंडचं माझं कनेक्शन आहे आणि ह्या ग्राउंडमधनं मी मोठा होणार. तो विचार पकडला होता. पहिले 2 सामने गेले आणि तुम्ही ती मॅच बघायला पाहिजे, यूट्यूबवर दिसेल तुम्हाला की 41 ओव्हर असताना एक अशी माझ्या हँडलला लागून बॉल असा उडाला होता आणि लिटरली तुम्ही पण पकडताल असा कॅच होता. तो कॅच त्यांच्या कॅप्टनकडून सुटला, ठीक आहे. आणि माझी त्या सामन्यामध्ये 85 चेंडूमध्ये 100 केली, सेंचुरी केली मी. आणि त्यात पण असं होतं की शेवटच्या 3-4 चेंडूला मला स्ट्राईक पाहिजे होती, पण मी मारला बॉल आणि सरळ फिल्डरकडे गेला. 1च रन होऊ शकत होती, त्याची मिसफिल्ड झाली आणि मी परत स्ट्राईकवर आलो. म्हणून मला ते 2 बॉल खेळायला मिळाले आणि त्यात मग मी एक षटकार मारला. सो हे सगळं जुळून येतं. माझं असं म्हणणं आहे की ॲज लॉंग ॲज देर इज अ बिलीफ, देर इज अ फेथ, एनिथिंग इज पॉसिबल. आणि तुम्ही जस्ट सर्वात महत्त्वाचं तुमचं इंटेन्शन जर का चांगलं असेल तर तुम्हाला अडचणी येतील, पण ते जसं म्हणतात की सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. तर त्या थीमवर तुम्ही मेहनत करत राहिला तर नक्कीच तुम्हाला तुमची ध्येय तुम्ही अचीव्ह करू शकता असं मला वाटतं. खूप इन्स्पायरिंग. तुम्ही दोघंही इतके म्हणजे इन्स्पिरेशनल आहे, तुमच्याकडनं खरंच प्रेरणा घेण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत. ही जी सांगितली की तो म्हणजे वाढदिवसाचा संदर्भ लावून की मी मारणार आता हे, हा असा काही अनुभव आहे का तुझा की आता फार म्हणजे निराश झालोय पण आता काहीतरी असं दिसलं आणि मग नाही होणार आता? नाही, मला तर म्हणजे ऍक्टर म्हणून तर मला ही शेवटची संधी असं होतं. म्हणजे मी जे काम करायचं होतं आता हेच काम आहे, याच्यात काम मिळणार नाही आणि मग आपण झोकून देऊन काम करायचं. पण मी आता केदार सरांना ऐकत असताना मला एक गोष्ट सुचली अशी किंवा रिलेट झाली की क्रिकेटर असो किंवा ऍक्टर असो, टायमिंग ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. म्हणजे मी जेव्हा पाहिलंय केदार सरांना खेळताना, ते जोर नाही लावत, ते टाइम करतात. त्याचा षटकार एक टाइमवाला असतो तो. त्या म्हणजे आणि आम्हालाही पंच जो टाकायचा आहे तो त्या टायमिंग टाकला तर तो बंपर वाजतो. तो ही गोष्ट खूप कॉमन आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. म्हणजे मी जाऊन आम्ही वीर मराठीमधून आम्ही आपले मराठी कलाकारांची टीम आहे, आपण खेळतोच. पण तिथे मॉन्टी सर आम्हाला ट्रेन करायचे, जे आता नेपाळच्या टीमचे हेड कोच आहेत. तर ते हे सांगतात की जोर
क्रिकेटमध्ये जोर नाही लागत, नाही. हा. क्रिकेटमध्ये डोकं लागतं. म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर सर कव्हर्स आणि गल्लीच्या मधून ड्राईव्ह करत बाउंड्री मारायचे, हे खूप लोकांना नाही जमत. विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह किंवा मोहम्मद अझरुद्दीनचा त्यांचा तो फ्लिक असेल किंवा ह्यांचा कव्हरवरून टाईमवाला सिक्स असेल, रोहित शर्मा ज्या पद्धतीने त्यांचा पुल शॉट मारतात, हे ह्या गोष्टीसाठी मेहनत लागते आणि ही पटकन होत नाही. म्हणजे ते म्हणतात ना लगी तो छगी असं म्हणतो, तसं होत नाही. तर ती मेहनत आणि त्या टायमिंग, म्हणजे कलाकार क्रिकेटरमध्ये जे कॉमन एक फॅक्टर तो टायमिंगचा आहे आणि तो जास्तीत जास्त डेव्हलप करण्यासाठी सराव लागतो. आणि तो सराव आमच्यासाठी नाटक, सिनेमा आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे असे जेव्हा प्रसंग येतात ना की आता आपलं काय होणार नाही किंवा आता आता काय होईल का की आता नाही का, तेव्हा जास्तीत जास्त जोर लागतो, तेव्हा जास्तीत जास्त एफर्ट लागतात. आणि त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट जेव्हा ती गोष्ट अचीव करतो, लोकांना जेव्हा आवडतं की अरे केदार जाधव यांनी आता ही खेळी तर छान केली, यार सिद्धार्थ जाधवनी हे तर परफॉर्मन्स चांगला दिलाय, त्यामुळे ते त्यांच्या पुढच्या खेळीसाठी किंवा पुढच्या परफॉर्मन्ससाठी रेडी असतात. आणि तेव्हा त्यांना त्या पद्धतीचा आनंद देणं ती जास्त मोठी जबाबदारी असते आणि त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. पण मला वाटतं की महाभारत रसिक प्रेक्षक आम्ही ती पूर्ण करतोय ह्याच्यापेक्षा आम्ही ती पूर्ण करण्यासाठी घेतलेले एफर्ट्स हे जास्त ॲप्रिशिएट करतात. आणि मला म्हटल्याप्रमाणे मी नेहमीच मराठी महाभारत रसिक प्रेक्षकांचे आभार का मानतो, कारण ते ॲप्रिसिएशन आहे ना, ते वरवरचं नसतं, ते मनापासूनच असतं. म्हणजे ते जे येतं ना की ठीक आहे रे, काय टेन्शन नाही रे, पण तू कामाला आहेस, याच्यातच सगळं येऊन जातं. खरंय खरंय. मग हेच आहे की 14 विद्यांमध्ये या ज्या कला तुम्ही जोपासताय त्यात तो बाप्पा तुमच्यावरती कृपा ठेवून आहे, वरदा हस्ते म्हणून हे सगळं करू शकताय. आत्ता सध्या महाराष्ट्रासाठी काही दोघांना कॉमन प्रश्न आहे की गणपतीचे हे दिवस आहेत आणि खूप छान सगळं वातावरण झालेलं असताना महाराष्ट्रासाठी तुम्ही बाप्पाला काय मागाल? सिद्धार्थ नाही, मला एक हे तर बोलेनच मी, पण मला एक यांचाच एक किस्सा, केदार सर आहेत तर असं कधी बोलणं होत नाही, पण काही लोक वागून जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल खूप छान वाटतं. जसं मला वाटतं लंडनला होता सर, तुम्ही इंग्लंडला होतात आणि खूप पाऊस पडत होता, मॅच थोडी थांबली होती आणि तुम्ही मनापासून बोलत की हा पाऊस महाराष्ट्रात पडू दे, असं एक छान त्यांचं एक वाक्य होतं. मला वाटतं की ती गोष्ट खूप मनापासून येते. म्हणजे मराठी कलाकार म्हणून नेहमीच वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान छान गोष्टी आल्या पाहिजेत. पण आपण अशा ठिकाणी असतो जेव्हा अशी भावना तयार होते ना, ती खूप खरंच जेन्युइनली मनापासून त्यासाठी थँक्स म्हणायचं की हे येण्यासाठी ना एक मन स्वच्छ लागतं की यार ज्या माझ्या महाराष्ट्रात जा, तिकडे जाऊन पड यार, तिकडे गरज आहे लोकांना. सो गणेशोत्सवाच्या दिवशीच नाही, प्रत्येक वेळेला मला ॲप्रिशिएट करावंसं वाटतं ज्या ज्या पद्धतीने जे कलाकार, जे खेळाडू, जी लोक आपापल्या पद्धतीने महाराष्ट्राचं नाव मोठं करतात. आता ऑलिम्पिकमध्ये जे आपले महाराष्ट्राचे खेळाडू होते, कासले आपले ज्यांनी ब्रॉन्झ बरोबर, स्वप्नील कुसळे, त्याचंही कौतुक करावंसं वाटतं की एवढ्या मोठ्या काय म्हणून येतो महामेला म्हणूया, हो यार, आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करतात. तर त्या प्रत्येक कलाकाराबद्दल, त्या प्रत्येक खेळाडूबद्दल, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मला त्यांना ॲप्रिशिएट करायचं की ते आपापल्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा जय हिंद, जय महाराष्ट्र अभिमानाने बोलावंसं वाटेल, अशी प्रत्येक गोष्ट करायला मला आवडेल. नक्कीच. आता केदार तुमच्याकडून, कारण सकारात्मकता तुम्ही जी देताय, म्हणजे तुमच्यात मुळात ती सकारात्मकता आहे, ती सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण काही जण अगदी छोट्या गोष्टीने, जसा असा उल्लेख केला की मीडियामध्ये कोणीतरी काहीतरी बोललं, म्हणजे सोशल मीडियावरती ट्रोल झाले म्हणून रडत बसणारे लोक असतात. तो ट्रोलरकडे लक्ष देतोसच कशाला? ज्यांनी चांगलं तुमची वाहवा केली त्यांच्याकडे लक्ष द्या ना. हा सकारात्मक भाग कधी कधी बाजूला राहतो. तर हे जे आहे हे कधी कधी मिसिंग असतं आणि होतं ते, म्हणजे ते काही कोणी मुद्दाम करत नाही, काही वेळेला होऊन जातं तसं. तर त्यासाठी काहीतरी तुम्ही सांगाच आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीतरी. ट्रोलर्ससाठी तर मला काय म्हणणं की ट्रोल करणारा जर का बाबा तुमच्यापेक्षा जास्ती त्याचं फॅन फॉलोईंग असेल तर त्याच्यात थोडंसं तुम्ही विचार करू शकता की अरे काय म्हणतोय, त्याच्यात लॉजिक आहे का नाही. पण अन्यथा मला तसं पण फरक पडत नाही, कारण आमच्या क्रिकेटमध्ये कसं आहे की ऑब्व्हियसली 10 जण स्लेजिंग करत असतात तुम्हाला आउट करण्यासाठी. सो आमचं ते कामच असते की त्यांच्याकडे लक्ष न देता आपला फोकसमध्ये खेळत राहायचं आणि मग आपलं खेळून झालं, ते आले खेळायला की मग ते ऐकलं होतं ते सगळं परत देऊन टाकायचं.
सो आमचा तर तसा भाग असतो. पण मला वाटतं की ग्लास, जसं सिद्धू म्हटला की ग्लास अर्धा भरला आहे का अर्धा रिकामा आहे, तर माझ्यासाठी हा ग्लास नेहमी अर्धा भरलेलाच असतो. आणि मी त्याच्यात आयुष्य काय 500 वर्षाचं नाही आहे, त्यामुळं जे काय आयुष्य आहे ते अर्धा ग्लास भरला आहे या आनंदात मी अतिशय सुखी आहे. कष्ट केले पाहिजेत सगळ्यांनी. आणि मला वाटतं की स्वतःकडून जर का काही पण चुकी झाली असेल किंवा स्वतःला इव्हॅल्युएट करता आलं पाहिजे की तो जे बोलतोय ते तो कशाने, तो काही का उद्देशाने बोलू दे, पण मी जे वागलोय ते त्याच्या मागे मागचा माझा विचार काय होता, त्यात मी थोडासा चुकलोय का, तर मी कसा चुकलोय, कारण मी नाही चुकलोय तो बळच करतोय, हे तुम्हाला जर का कळलं तर मग त्याच्या शब्दांनी तुम्हाला काही तसा पण फरक पडला नाही पाहिजे. कारण ते सोशल मीडियावर मी बघितलं मागे, त्या एक पंकज त्रिपाठी म्हणून कलाकार आहेत, त्यांनी सांगितलं होतं की ते म्हटले की आप गाली देते हो बट मैं गाली लेता ही नहीं. तर त्यांनी सांगितलं पण आम्ही खूप जुन्यामधले आहोत तसे की आम्हाला फरकच नाही पडत. तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. आम्ही ज्या कामासाठी आलो आम्ही आमचं काम करणार, जाणार, उद्या येऊन परत तेच काम करणार अजून चांगल्या पद्धतीने. आमची कॉम्पिटिशन फक्त आमच्या बरोबर आहे, बाकी कोणाबरोबर नाही. आणि ट्रोलर्सला म्हणून ठीक आहे, ट्रोलर्ससाठी एकच वाक्य मी तर म्हणेन, आम्ही माफही करत नाही आणि विसरतही नाही. आणि मुळात मी एक किस्सा सांगतो. हे स्लेजिंगचं बोलले ना, तसं होतं ना की आउट करायला तर मी बॅटिंग करतो सर, पण आता कसं बॉलर बॅट्समनला डिस्ट्रॅक्ट करतो आणि विकेट काढतो ना, सर मी बॉलरला डिस्ट्रॅक्ट केलं होतं. म्हणजे तो यायचा आणि मला काय नाही रे फक्त फिरवतो असं मला म्हणायचा. तर मग मी माझ्या नॉन स्ट्रायकर नुपूर दुधवडकर होता, त्याला बोललो काय नाही रे फेकतोय रे फक्त बॉल, याच्यात जोर नाही. तर थोड्या वेळानं त्या बॉलरचं हल्लं. मला नुपूर बोलतो तू कशाला त्याला बोलतो, तो मला कशाला बोलतो, मी खेळतोय ना. तर हे क्रिकेटमध्ये होतं. पण तुम्ही काउंटर अटॅक केलात ना, खरंच त्यांनी खूप रन दिले, 18 का 15 रन दिले, वाईट बीट टाकून, शॉर्ट बीट टाकून. शेवटी किपर गेला त्याला, तू गप बस बोलला, तो ऐकणार नाही. तर टीट फॉर टॅट असतं, आम्ही उत्तर देऊ शकतो. फक्त असं होतं की कोणाला उत्तर द्यायचं नाही, कोणाला उत्तर द्यायचं पण नाही. कधी कधी काय होतं की आम्ही रिॲक्ट झालो ना ते जास्त अंडरलाईन होतं. म्हणजे एखाद्याने आम्हाला बोलल्यानंतर, आणि पातळी सोडून कधी कधी बोलतात लोक, तेव्हा जर भाई शिवडी उपरा शाळा क्रमांक 3, आम्ही पण शिवडीचीच आहोत, जेव्हा आपण रिॲक्ट होतो त्या शब्दात, त्यांनी दिलेल्या शब्दात, तर तेव्हा आम्ही बोललेलं जास्त अंडरलाईन होतं. त्यामुळे तो एक आप ठेवायचा असतो, तो त्यांचाही रिस्पेक्ट करायचा असतो. त्यामुळे म्हटल्याप्रमाणे आम्ही लिहाही नाही जाओ, मला आवडलेलं आहे थिअरी. तर तसे राहतो आम्ही, राहायला पाहिजे, राहायलाही हवं. आणि हे शिकायलाही हवं सगळ्यांनी. फोकसचा एक उल्लेख जो केला की फोकस क्लिअर असायला हवा. मग तुमचा खेळात असेल, तुमचा कलाकारी असेल, कॅमेरे इथे लावलेले आहेत, त्यांचाही फोकस क्लिअर नसेल तर आपण दिसणार नाही. मला काय बोलायचं हे मी ठरवलं नसेल तर मी काही बोलू शकणार नाही. प्रत्येकच माणसाच्या कुठल्याही कामाच्या बाबतीत फोकस क्लिअर असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही सांगितलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आता येत्या काळात म्हणजे गणपती बाप्पा तर विराजमान होत आहेतच, पण त्यांच्याकडनं काय घ्यायचं आहे, तर तुम्ही जी ही सकारात्मकता बाप्पाकडनं घेतली आहे ती आपल्या सगळ्या मायबाप प्रेक्षकांना मिळते आहे. आणि ती खरंच आपल्या गप्पांमधनं नक्कीच मिळाली असणार आहे. तुम्ही दोघं इथे आलात आणि वेळ कसा गेला कळलेलंही नाही आहे. खूप छान गप्पा झाल्या आणि खूप सकारात्मकता, ऊर्जा मला मिळाली. खरं तर थकवा होता सकाळपासूनचा, तो तुमच्याशी बोलून पूर्णपणे निघून गेला. खूप खूप धन्यवाद केदार जाधव आणि सिद्धार्थ जाधव, तुम्ही इथे आलात आणि छान NDTV मराठीशी गप्पा मारल्यात त्यासाठी धन्यवाद. तर विद्या ही केवळ गणपती बाप्पा जवळच आहे असं नाही, तर बाप्पाने ती सर्वांना दिलेली आहे आणि म्हणूनच तो बाप्पा सर्वांचा आहे. त्याच विद्यांचे वेगवेगळे पाईक असणारे असे कलाकार असतील किंवा त्याचबरोबरीनं शिक्षकसुद्धा आपल्या या कार्यक्रमामधून आपल्याला भेटणार आहेत. तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा NDTV मराठी.